हॅलो मंडळी, तर आज मी तुम्हाला माझी एक खासियत सांगणार आहे. तर ना मी एवढी प्लॅनिंग बनवते, माझ्या सगळ्या फॅमिलीला माहीत आहे, जसं की माझ्या घरच्यांना, माझ्या नवऱ्याला, की मी फक्त ना म्हणजे प्रत्येक गोष्ट अर्ध्यातून सोडून देते. मला करायचे तर खूप काय असते, पण मला फिक्स माहीत नसते की मला काय करायचे. मी ना प्रत्येक गोष्ट काही असू दे 4 दिवस करते आणि सोडून देते. आणि आता हे व्हिडिओबद्दल पण माझं तसंच होत आहे. मला तर कंटिन्यू बनवायचं असते, पण ना एवढा आळस भरला म्हणजे एकदम लेझी लेडी म्हणलं तरी चालते. मी रोज असं ठरवते, एवढी मस्त मस्त प्लॅनिंग, एवढे खतरनाक विचार, की बस असं वाटते की आता उद्या सगळं काय बदलणार आहे. पण तसं होत नाही, कारण जेवण केलं की विषय संपला. तिथंच मग मी संपली, माझं सगळं तिथं स्टॉप होते. मग मला असं विचार येते की नाही, आपण थोड्या वेळाने थांबून करूया काय. आता म्हणजे आता जेवण केले, थोडंसं आराम करूया. आणि आराम करण्याच्या नादात पूर्ण दिवस कधी निघून जाते मला समजत नाही. मी व्हिडिओ शूट करून ठेवते, पण मला असं वाटते आपण थोड्या वेळाने एडिट करूया. त्याच्यामध्ये रात्र होऊन जाते. आणि रात्र झाली की मग रात्रीचा स्वयंपाक राहते परत. आणि रात्रीचा स्वयंपाक झाली की मग ध्रुवी बच्चूचं असते, मग थोडंसं त्यांच्यासोबत खेळणं, त्यांना शिकवणं. आणि मग तेवढ्यामध्ये झोप पण कधी लागून जाते समजत पण नाही. तर मला माहीत नाही मला काय करू, मला काय विचार येतात, मला काहीच माहीत नाही. माझं डोकं म्हणजे शांत नसतं. एवढे माझ्या डोक्यात विचार असतात ना, की बस मला असं वाटते उद्याच्या उद्या मी सगळं काही बदलेल, पण असं होत नाही. चला आजचं रुटीन शेअर करते. तर आज सकाळी मी पोहेच बनवले होते नाश्त्याला, कारण आमच्या चौघांना पण आवडतात. आणि दुपारी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही 3 वाजता टरबूज खाल्लं होतं. आणि कुठलं पण फ्रूट वेळेच्या अगोदर जर पिकलं तर समजायचं ते म्हणजे बिलकुल चांगलं नाही. तसंच काहीतरी झालं होतं. ह्याच्या बियाच पिकल्या नव्हत्या आणि हे पण एवढं पानचट होतं, बेकार. तर आजपासून कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.